नमस्कार काकू, कशा आहे? मी पण एकदम मस्त आहे. नाही, मी बसले नाही. स्वतःच्या ऑडीने आले. मला कुठे गाडी चालवता येते, ड्रायव्हरने सोडून दिलं ना. पण हे म्हणाले की बस यापुढे हे चालणार नाही, तुला फोर व्हीलरचे क्लासेस लावून देते आणि मग तुला जिथे जायचं आहे तू आपली गाडी घेत जा आणि तू जात जा बाबा. अगं नको नको, चाय वगैरे कशाला. बरं ठीक आहे, कॉफी ठेव, पण हा शुगर नको टाकू. अहो यांना कुठे वेळ मिळते का? 3 कंपन्या सांभाळावं लागते, वेळ तर बिलकुल मिळत नाही. पण ते म्हटले ठीक आहे तू जा, मी तुला घ्यायला येतो. म्हटलं तुला ठीक आहे. तुम्हाला म्हणून सांगते, गणपतीचे 10 दिवस त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून दररोज कुठे ना कुठे आरतीला किंवा कार्यक्रमाला हजर राहावं लागेल. मग त्यांच्यासोबत मलाही मागे मागे जावं लागेल. हा नेकलेस खऱ्या डायमंडचा आहे. मागच्या महिन्यात मला बर्थडे होता ना, तेव्हा यांनी मला गिफ्ट दिला. मी म्हटलं बापरे, नको नको, मला इतक्या महागड्या वस्तूंची सवय नाहीये. पण ते म्हटलं अगं आता ह्या वस्तूंची सवय लावून घे तू. काम वगैरे काही राहत नाही हो दिवसभर. सगळ्या कामांना नोकर लावलेला आहे, झाडू, पोछा, भांडे, इव्हन स्वयंपाकाला सुद्धा. पण मी म्हटलं नाही, आता मी आली आहे ना, स्वयंपाक तर मीच करेन बाबा. यांना साक्षीकडून माहीत झालं की मला गुलाबाची फुलं फार आवडतात. मग काय, लगेच दुसऱ्या दिवशी गार्डनमध्ये जवळपास 50 वेगवेगळ्या प्रकारची गुलाबाची रोपे लावली. गणपतीला आमच्याकडे 2000 पाहुण्यांचं जेवण होतं आणि मग काय 50 आचारी लावले. आणि एवढं सगळं माझ्या सासूबाई एकट्या हँडल करतात. हो, सासरचे लोक खूप लाड पुरवतात माझे, म्हणजे स्वतःच्या मुलीपेक्षाही खूप. दिवसभर आपलं वैशू 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 चालू असते त्यांचं. ते म्हणतात की तू आल्यापासून ना घराचं वातावरण इतकं आनंदी झालंय की खूप.